महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहाच भवती महादेवी महासुरी। सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, काल पंचमी लागलेली होती 9 वाजतापासून, तर आज 12:04 होती आणि आता लागलेली आहे षष्ठी। तर षष्ठी उद्या आहे 2:28 आणि नंतर सप्तमी चालू होणार आहे। तर यावर्षी तिथीनुसार असा वेळ बदलत आलेला आहे नवरात्रीचा। तर बघा, आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोच्या तिथे तुळजापूरच्या भवानीचा फोटो असतो माझ्या मंदिरात, पण आता देवीचं नवरात्र चालू आहे आणि देवी घटी बसलेली आहे। तर पंचमी, त्यानंतर सप्तमी, षष्ठी आणि नवमी या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व या नवरात्रीमध्ये असतं। बाकी दिवसांना पण नवरात्राच्या 9 दिवसांनाही खूप महत्त्व आहे, पण प्रत्येक दिवशी प्रत्येक सेवा घडणं होत नाही, दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येक सेवा करणं होत नाही। म्हणून आपण या नवरात्रीच्या काही तिथींना, ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्या दिवशी आपल्याला माता, आपली जी कुळदैवत असेल, तुमच्या घरात जे तुमचं कुळदैवत असेल, तर त्याच्या तुम्हाला मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं असते। बघा, पंचमीला, त्याच्यानंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसात आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते। कुंकुमार्चन कसं करायचं, तर चिमूट कुंकू आपल्याला प्रत्येक ओवी परत आपल्याला देवीला वाहायचं असते, नमो नमः म्हणत। तर बघा, मी असं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते। कालचं पंचमीचं आणि आता सप्तमीला पण करणार आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल तर बघा, इथे असं या पद्धतीने असं भरपूर देवी समोर, म्हणजे मी 9 दिवस करते, 9 दिवसच मी कुंकुमार्चन करते देवीला। आणि हे जे कुंकू आहे हे मी वर्षभराकरता कपाळी लावत असते सर्वांच्याच। मग घरातील सर्वांनाच हे कुंकू आम्ही थोडं आपल्या कुंकामध्ये टाकून वापरत असतो। तर कुंकुमार्चन कसे करायचे हा प्रश्न असतो, कोणी करायचं हा सुद्धा प्रश्न असते। तर घरातील कोणतीही स्त्री करू शकते, पण कुलस्त्रीने केलं तर अतिउत्तम। आणि त्यानंतर आपण म्हणतो की घरात विधवा स्त्री आहे, मग ती करू शकते का, तर हो, नक्की करू शकते। आई भगवतीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते। तर कुंकुमार्चन करताना आपल्याला या बोटाचा उपयोग करायचा आहे। तर आपल्या अशा चिमटीमध्ये कुंकू पकडायचा आहे आपल्याला, आणि या तिसऱ्या बोटाचा स्पर्श आपोआप होत असतो आणि या पद्धतीनं आपल्याला देवीच्या फोटोवर, टाकावर किंवा मग मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते। कोणाचा प्रश्न येतो की आमचं कुलदैवत माहीत नाही आहे, त्या कारणानं आमच्या घरात कुलदेवतेचा टाक पण नाही, फोटो पण नाही आणि मूर्ती पण नाही, मग कुंकुमार्चन करायचं कशावर? तर तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। नंतर तुमच्याकडे एखादी महालक्ष्मीची मूर्ती असेल, महालक्ष्मीचा फोटो असेल, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। बघा, कुंकुमार्चन म्हणजे काय? मार्चन म्हणजे अर्चन करणे, कुंकू चिमूट देवीला कुंकू अर्चन करणे। तर देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्चन करायचं असते। देव घटी बसलेले आहे, हात लावायचा नाही, देवाला आपल्या हाताचा स्पर्श झाला पाहिजे नाही, या पद्धतीने आपल्याला कुंकू अर्चन करायचं असते। श्रीयंत्राला हलवू शकता तुम्ही, अन्नपूर्णा मातेला प्लेटीत ठेवून करू शकता, पण जे आपले कुळदैवत असते, त्या जे घटी बसलेले देव असतात, तर त्यांना आपल्याला हलवता येत नाही। त्या कारणास्तव आपल्याला घटी बसलेल्या देवाला कुंकुमार्चन करताना खूप काळजी घ्यावी लागते। म्हणजे देवाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू आपल्याला चिमूट कुंकू टाकायचं असते। तर आता कसं करायचं, मंत्र कोणते म्हणायचे त्या पद्धतीचे सांगते मी तुम्हाला। बघा, आपल्याला मंत्र म्हणत असताना आपण श्री सुक्ताचे पठण करत कुंकुमार्चन करू शकतो। तर कसं करायचं, पहिली ओवी म्हणायची, हरि ओम ओम हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजस्तरजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो माव नमो नमः, असं कुंकू घ्यायचं आणि देवावरती टाकत असं चरणावरी टाकायचं आणि चरणावरतून मूर्तीच्या डोक्यापर्यंत टाकायचं असते। चरणापासून ते मूर्तीच्या डोक्यापर्यंत आपल्याला हे कुंकू असं टाकायचं असते, नमो नमः। ओवी परत एक चिमूट कुंकू आपल्याला देवाला अर्पण करायचं असते। फोटो असो, टाक असो किंवा मूर्ती असो,
याच्यावरती. नंतर आपण दुसरा मंत्र कोणता म्हणू शकतो, तर बघा आपण हे झालं आपलं पंचमीला ललिता सहस्त्रनामाने आपल्याला कुंकुमार्चन करायचे असते, किंवा मग ललिता देवीचे 5 स्तोत्र असतात, त्याला आपण ललिता पंचकसुद्धा म्हणतो, तर त्याने सुद्धा आपण देवीचं कुंकुमार्चन करू शकतो. ललिता पंचक स्तोत्र नित्यसेवेचं पुस्तक असेल स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, तर त्याच्यामध्ये आहे. पहिली ओळ सांगते मी तुम्हाला. स्मरे सकाळी ललितेच्या मी कमला समवदना, विशाल मोती चमके नाकी अरुणवर्ण धरा, कुंडलमणी ते रमते कानी नयने भिडती ज्या, सुंदर भाळी चित्तिलक कस्तुरी मतस्मित ते मुखा, नमो नमः असं म्हणत आपल्याला देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहायचं असते. श्रीयंत्रावर केलं तर मग सरळ असं या पद्धतीने श्रीयंत्रावर सरळ कुंकू टाकलं तरी चालतं, पण आपल्याला देवीच्या फोटोला टाकायला जर कुंकू व्हायचं असेल तर आपल्याला चरणापासून शिरापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत कुंकू टाकायचं असते. त्यानंतर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो. तुम्ही स्तोत्र ज्या दिवसाचे त्या दिवसाला म्हणजे पंचमीला ललिता सहस्त्रनामाने करा किंवा मग ललिता पंचकाने करा. त्याच्यानंतर सप्तमीला करायचं आहे, मग सप्तमीला श्री सुक्त पाठ म्हणून करा. 16 वेळेस करा, 1 वेळेस करा, तुमच्याकडून जसं शक्य झाले, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. 16 वेळेस केलं तर अतिउत्तम, त्याचा प्रभाव तेवढा असतो. मोबाईलप्रमाणे जर आपण 100% बॅटरी केली तर ती आपल्याला म्हणजे 1 दिवस तरी पुरते किंवा मग 2 दिवस तरी जाते. बाहेरगावी जायचं असेल तर आपण 100% चार्जिंग करून नेतो, आणि तात्पुरती मग 10-20% केली तर ती तेवढ्यापुरती सीमित राहते. त्या पद्धतीनं तुम्ही समजू शकता. तर बघा, त्यानंतर आपण कोणत्या मंत्राने हे करू शकतो कुंकुमार्चन. तंत्रोक्त रात्रीसुक्त आहे, त्याच्या प्रत्येक ओवी परत तुम्ही अष्टमीला कुंकुमार्चन करू शकता. तर तंत्रोक्त रात्रीसुक्त घ्या किंवा मग तुम्ही रात्रीसुक्त जे असतं त्यातनं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर बघा, 1 ओवी म्हणायची आणि स्वाहाकार करायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला काहीच येत नसेल तर काय करायचं हा पण प्रश्न असतो. हे मंत्र स्तोत्र आम्हाला येत नाही, मोबाईलमध्ये लावले तर तिथे मग ते कुंकुमार्चन होत नाही, कारण मोबाईलमध्ये सरळ सरळ मंत्र असतात, तिथे नमो नमः किंवा नमः हा शब्द नसतो. तर मग तेव्हा काय होतं, जेव्हा आपण नमो नमः म्हणायच्या नंतरच समोरचे शब्द चालू होतात, तर कुंकू व्यवस्थित देवीपर्यंत अर्पण होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या मुखाने म्हणून देवीला कुंकुमार्चन करायचं असते. मग बघा काय करायचं, देवीचा मंत्र आहे नवार्णव मंत्र, त्या नवार्णव मंत्राने आपल्याला पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी 108 वेळा म्हणून आपल्याला थोडं थोडं कुंकू वाहत कुंकुमार्चन करायचं. आता कोणाकडे जर वेळच नसेल, आता प्रत्येक स्त्री काय घरीच नसते, काही मग जॉब असतात, हे असतात, तर त्यांनी काय करायचं, फक्त तुम्ही 16 वेळास नवार्णव मंत्र म्हणायचा आणि देवीला रोज कुंकू पंचमी, सप्तमी, षष्ठी आणि नवमीला वाहायचं. तर नवार्णव मंत्र सगळ्यांना माहीत आहे, तरी एकदा सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः म्हणत चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत वाहायचं. वाहत असताना काही ही चूक करू नका. वाहत असताना कोणी नमो नमः म्हणत किंवा नमो नमः म्हणत आहे ना, डायरेक्ट असं चरणापाशी टाकून देतात, तर ती चूक करू नका. वाहत असताना आपल्याला देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत वाहायचं आहे कुंकू. मी सतत याच्यासाठी सांगत आहे की विसरून गेल्याच्या नंतर ना मग त्याचा काही फायदा होत नाही, त्या कारणानं मी सतत तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की तुम्ही ही चूक करू नका. त्यानंतर तंत्रोक्त जे देवी सूक्त आहे त्याने तुम्ही देवीचं कुंकुमार्चन करू शकता. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना, नमो प्राकृती कल्याणी नेमे वंदिते तुला, नमो नमः नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री, नमो नमः ज्योत्नासी मय चंद्ररूपा सौख्यरूपा, नमो सदा नमः शरणागता कल्याणी सिद्धिरूपा, नमो नमः दैत्याची लक्ष्मी राजाची उमाकांते, नमो नमः. बघा आता हे जे तंत्रोक्त देवी सूक्त आहे ना, याच्यामध्ये ना ऑलरेडी नमो नमः आलेला आहे. तर हे जे आहे ना, तुम्ही मोबाईलवर लावून दिलं आणि आपल्या तोंडाने जेवढं आलं तेवढं म्हणलं ना, तरी याचं तुम्हाला कुंकुमार्चन होऊन जाते, कारण याच्यामध्ये आहे ना ऑलरेडी नमो नमः असे शब्द आलेले आहेत. त्या कारणानं तुम्ही या पद्धतीने सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आता या कुंकाचं करायचं काय,
आता अशा पद्धतीने आपलं कुंकू सगळं जमा झाल्याच्या नंतर आपल्याला हे कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जी आपण कुंकाची डब्बी वापरणार आहे तिच्यामध्ये 1 महिन्यासाठी असं एक छोटासा लहान चम्मच घ्यायचा आणि त्या चमच्याने त्याच्यामध्ये ते टाकून ठेवायचं आणि सर्वांनी रोज ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं असते. बाहेर जाणारे, घरात असणाऱ्या स्त्रिया, शाळेत जाणारे मुलं यांनी सगळ्यांनी आपल्या परिवाराने ते कुंकू लावायचं असते. आता काय पूर्ण कुंकू वापरलं तर काय हरकत आहे, पण पूर्ण कुंकू वापरलं तर आपल्याला मासिक धर्म येतो, घरात सुतक येतात. त्याच्यानंतर मग बाहेरच्या स्त्रिया आल्याच्या नंतर कधी एखाद्या वेळेस लक्ष नाही राहिलं तर आपण कुंकू ते लावून देतो. तर मग त्या कुंकात ती शक्ती राहत नाही. ते एकदा जे हात लागला आपला विटाळाचा, सुतकाचा, तर मग ते कुंकू त्या पद्धतीने ते कार्य करत नाही. तिच्यातली शक्ती थोडीशी कमी होते. ते शक्तिरूपच आहे, पण ते त्याच्यातली शक्ती थोडीशी कमी होत असते. तर त्या कारणानं आपल्याला हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ना, हे वेगळ्या डब्बीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं 1 महिन्याला पुरेल असं थोडं थोडं काढत आपल्याला वापरायचं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. बघा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.